काय करावं आता? आता करावं काय आम्ही? हा आता करावं काय? आता एवढंच राहिलं का? आता वॉशिंग मशीन मध्ये जाऊन बसायचं? हा काय करायला पाहिजे? हा जिट्टू मी घालून दिला बरं. सांगा कसं घातलंय तर. का ग आई काय झालं तुला? काय रे बाळा? भावाकडे जायचं. नवरा नाही म्हणतो. नवरा म्हणते जाय, पण मग कोणासोबत घेऊन जाय. कोणाला तरी सोबत घेऊन. आईची नाराजी चालू आहे कारण की आईला मामाकडे जायचं होतं, पण दादा नाही म्हणताय म्हणून आई घरी थांबलेली आहे. दादाला वाटतं आईनं कुठं जायला पाहिजे. झालं काय? तोंडाने सांग पहिले मला. बापरे, हे बघा इकडं. हे बघा काय झालं. आई तू काही बोललीस का ग? आई एवढं शर्ट. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत असाल अशी अपेक्षा करतो. आणि प्रॉब्लेम असा झालेला आहे की काल व्हिडिओ आला नसेल तर तुम्हाला असं वाटत असेल की ओम दादा विसरला का काय. तर ओम दादा विसरला नाही, ओम दादा लक्षात होतं, पण व्हिडिओ ओम दादाने शूट नाही केला म्हणून व्हिडिओ अपलोड नाही झाला. आता मी असंच बोलत राहणार आहे का? तर नाही, कंटिन्यू असं बोलत नाही राहणार आहे कारण की हां इकडं असं. तर आज काय आलं, काल निकाल लागला आमच्याकडे निवडणुकीचा एकदम व्यवस्थित वगैरे सगळं. आणि आज आमच्याकडे आचारसंहिता लागलेली आहे आणि आता आम्हाला सगळ्यांना सुट्ट्या आहेत, त्यामुळे आम्ही घरी आहेत. इकडे बेटा, चल 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 आगे चल. मोबाईल खाते चल माझ्याकडे. आपण एकदा हाय हे कोणाला? मामाला. मामा हे मामा पाय दिसला का मामा? हाय पियू, कटिंग कधी करणार? आता एक लय मोठा प्रश्न आहे. बाहुबलीनं कटप्पाला का मारलं त्यापेक्षा मोठा प्रश्न हा आहे की पियू कटिंग कधी करणार. आता घरच्यांना भीती वाटते की ती तिथं बसत नाही. जिथं ती कटिंग करायला जायचं ना तिथं ती बसत नाही, रडती ती जोर जोरात. म्हणून हे कुठं घेऊन जात नाही. मागच्या वेळेस पण तिची कटिंग अर्धीच करून आणली होती. हा, आणि आज सगळ्यात मोठा एक विषय आहे तो तुमच्यासोबत शेअर करतो. सांग कोमल, सांगते तू? नाही सांगत? आज ना आमची आई नाराज आहे बघा, खूप नाराज आहे. का ग आई काय झालं तुला? काय रे बाळा? भावाकडे जायचं. नवरा नाही म्हणतो. नवरा म्हणते जाय, पण मग कोणासोबत घेऊन जाय. कोणाला तरी सोबत घेऊन. आईची नाराजी चालू आहे कारण की आईला मामाकडे जायचं होतं, पण दादा नाही म्हणताय म्हणून आई घरी थांबलेली आहे. दादाला वाटतं आईनं कुठं जायला पाहिजे, पण याच्यामध्ये चुकी आईचीच आहे. आईनं पहिल्यापासून दादाला खूप महत्व दिलं, खूप म्हणजे खूपच. बाबा तुम्ही आहे तर मी आहे. तर मला सोडून तुम्हाला राहता येत नाही किंवा तुम्हाला सोडून मला करमत नाही. म्हणजे ते कसं आहे माहितीये का, आता दोघांचा जीव एकमेकांमध्ये असल्यामुळं आईला बी सोडून जा वाटत नाही. आई कुठं सांगेन आता. आता काय भावाचं महत्व सांगते नाही का आजी? आजी जायला पाहिजे की नाही? तुम्ही तर नाही म्हणले आजी काल. दोन तोंड एकाला वेगळं बोलते, सोनाला वेगळं बोलते. नाही मा म्हणणं कसं आहे, तुम्ही साऱ्यांना आनंदानं आणि मग ते भांडणं का करता ते सांगा ना. आजी तुम्ही का भांडणं करायला लागले आजकाल? मला समजा आजी. घ्या करा नमस्कार. आता नमस्कार. आजीचं आणि आईचं आयुष्यात कधी जमलं नाही, आता बी जमणार नाही. नाही रे बाबा, जमलं बाबा. नाही तर काय, आमच्या सासूनं नाही, जगातच सासूनं नाही. आम्हाला कोणी मायली की म्हणते, सासूनं म्हणत बी नाही आम्हाला कोणी. ऐकन कोणी? सुना तिला तसंच भेटले. ऐकन कोणी आई? लिकी सारख्या सुना भेटल्या. खरं का ग? आमच्यासारखा परिवार कुठंच नाही असा. नाहीच आहे, आपला लय बेढंगी परिवार आहे. पाय हा नाहीच आहे आपल्यासारखा परिवार, लय बेढंगी लोक आहे आपण. मस्त परिवार. हा नाही तुम्हाला सांगायला लागलो एक जस्ट मी. आपलं कोमल लय चांगलं आहे जगापासून. आपलं जगापासून चांगला नाहीये, जगापासून वेगळा आहे. बया साऱ्या गुणच घेतात ना बाई. काय म्हणत मला म्हणत आजी का सासून राहते तो माय बाई आमच्या घरात काही. कोण म्हटलं तुम्हाला? किती गो बाया म्हणतात मला. लय म्हणतात. मी म्हणलं आमच्या घरचं असंच चलो बाबा. तिच्या मोहरं म्हणलं पोरी जात नाही का आई का करायची भाजी. आणि आई ऐकत बी तर नाही ना तिचं. ऐकत येत नाही. कसं ऐकत नाही? मग कोण ऐकतं सांगून राहतो. आईच्या बिगर भाजी होत नाही.
कोणी विचारते आता खाऊन होत नाही कारण की दोन्ही सुनाला भाज्या येत नाही. हा. ते सोडून दे येत नाही काय. मग त्यांना भाज्या आल्या असं तर आईनं केलीच नसती ना. नाही. काय म्हणते कोमल, बरोबर आहे की नाही? बाहेर नाही त्याला बाया नाही का? येते. बरोबर आहे की नाही? पण विचारायची गोष्ट दादा नाही खात तर आम्ही खातो. हा हा, दादा काऊन खात नाही मग तो सांगितलं ना मी तुमच्या नाही, तुमच्या वाचून मला करमत नाही, माझ्या वाचून तुम्हाला करमत नाही. ते माझ्या बायकोच्या हातच मला पाहिजे, ते लय मोठे कारण आहेत तसे. हा. ते जमू नाही जमू ते नंतरचा विषय राहिलाय. रात्री कोमल विचारलं दादा जेवता का हा नंतर आईने म्हटलं ना हातपाय धुतले जेवायला नाही बसले. अगं मग ते राजा राणीची जोड आहे. मी म्हणलं करू का पोळ्या हे का आले बघ ना, आईला सोडून करमत नाही बघा आमच्या दादाला. पोळ्या करू का एक वेळेस आम्ही म्हणजे रामान मी आम्हाला बायको सोडून राहू पण दादांनी राहू शकत. नवीन जोड पाहिजे ना. 12 वर्षाची. हा तर असा विषय आहे बघा. पण आईनं जायला पाहिजे तिकडे. कोमल तू आतमध्ये येईन, दरवाजा लावून घेते, आवाज येतोय सगळा बाहेरचा. हा जाऊ दे, दादा आणतील तिला आतमध्ये. लाईट लाव. नाही व तिला घेऊन येणार तेव्हा देईन. घेत असलं घ्या आतमध्ये पटकन. ब्रश कर. तर आमची आई जी आहे ना, आमच्या आईनं आता जायला पाहिजे कारण की भावानं भंडारा घेतलेला आहे. व्यवस्थित कर. हां आणि ते पिऊ आहे ना, पिऊला आज कटिंग करून आणावं लागेल कोणत्या हालतीत. आता सगळे दुकानं बंद आहे म्हटलं तर बघू आता काय होते काय नाही. तर जा इथलं बोलवलंय. नाही सर अगं जा, तुला आवाज जाय जाय. आता का नाही मित्रांनो, आहे की नाही बरोबर तुम्ही सांगा. तुला काय वाटतंय कोमल, तुला काय वाटतंय? आहे की नाही नवीन जोडपं? नाश्ता करून आलो. हा नाश्ता करून आता जेवणाची तयारी. आता बघा आम्ही पण सेम सेम कपडे घालतो. म्हणजे आमचं बिन तेवढं आहे पण एवढं नाहीये. हा आणि कोमलचा ड्रेस सांगा कसा वाटतंय? किती वेळा धुतलाय हो? एकदा पहिल्यांदाच घातलाय. ग्रीन कलरचा आहे, कसा वाटतंय सांगा. हा शिवून घेतलाय म्हणजे जोधपूरून आणला तर तो आहे. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो. बाकी व्हिडिओचं रेग्युलर का येत नाही आहे असे बरेचसे क्वेश्चन तुमच्या मनात असतील. तर ह्या म्हणजे मी तुम्हाला सांगू का, जानेवारी 1 पासून मी असं ठरवलं होतं की डेली व्हिडिओ टाकेल. पण काही ना काही अडचण येऊन जाते. म्हणजे महिन्याचे 30 दिवस असले ना तर जवळपास 25 दिवस व्हिडिओ जाते. म्हणजे 5 दिवसाची कशी हे लॅप पडतो. पण ह्या बाबतीमध्ये आमची इजू भाऊ जे आहे ना ते खूप पक्के आहेत. म्हणजे 365 दिवसापैकी 363 दिवस ते व्हिडिओ टाकतील. 2 दिवस लॅप पडत पण विजू भाऊ कंटिन्यू व्हिडिओ टाकतात. विजू भाऊची गोष्टच वेगळी आहे आणि त्याची ना आपली इथं तुलनाच होऊ शकत नाही. कारण की सातत्य काय असतं हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. काही गोष्टी असं शिकण्यासारख्या. आणि हो आई, तुला एक विचारायचं आहे बघ. सोनलच्या अंगावर पडला होता फॅन, तू पाहिला का? पाहिलं पप्पा मी किती बोलली तिच्या माईला. मग ते म्हणे फॅन ते ढिल्ला होता म्हणे, मग ते फिटच केला नव्हता, किती भांडे पडली. मला नातीला लागलं असतं तर. मग लेकरा बाळाचं घरी त्याला समजायला पाहिजे का नाही पाहिजे? मी म्हणलं ते फेकून दे भंगारमध्ये दे, नवीन घेऊन ये म्हणलं. नवीनला पैसे नसत नाही त्यांच्याकडे. हा लय काय गरीब करते लोक. काय माहित, पैसेच करतात वावरा शहरावाले. आपण पुरलो गरीब. जाऊ दे आता त्याविषयी न बोललेलंच बरं. म्हणलं तुला समजत नाही का, बरं दे नव्हता, एकटीच होती ती. सगळे घोंगाटच बसते ती एका ठिकाणी. हो तेवढं आहे. बाहेरचे 2-4, घरातले 2-4. हा, त्यांच्या मैत्रिणी येतात. हा कोणाचं? सुट्टी होती ना त्या दिवशी. सोनल चहा, राणी चहा. आणि हे पाहिजे पाहिला मी बंद व्हिडिओ पाहिला ते. चैन मग बघा बोलले तिला मी. छान आहे का मग? असा एकंदरीत विषय आहे. आणि थोडाफार व्हिडिओज वगैरे मी शूट करण्याचा प्रयत्न करत राहिले. आता ऋतुलांना झोपली पिऊ बाहेर इंडू राहिली. आणि तिला बघ कुठं लांब जाईन ती. दादांनी. चला तुमच्यासोबत 2 मिनिटं डिस्कशन करायचंय. बोल बरं पिऊ, तुला काय चॉकलेट पाहिजे? चॉकलेट? हा हे मोबाईल घे, जर मोबाईल घे मोबाईल जर. तिला नाही का मोबाईलची लय सवय लागली. म्हणजे कोमलचं मी काय करू मला समजत नाही ना, मोबाईलची सवय कशी लावली हिला. आणि हे असं तोंडात घालते बघा. आणि बसत नाही बरं का, बसत नाही. पडशीन गेली आहे बघा, मम्मीकडे गेली मोबाईल घेऊन लावून देऊन. म्हणजे आजकालचे लेकरं नुसतं मोबाईलमध्ये काय करावं आता. म्हणजे तर परीचं सुटलं आणि पिऊला लागला मोबाईलचं. म्हणजे परी आता नाही बघत एवढी नाही बघत जेवढी तुम्ही पहिले बघायची. पण आता ही एवढी मोबाईल बघायला लागली, आता काय करावं समजत नाही. म्हणजे कोमल तिच्या सवयीचं काय करायचं आता? तू मोबाईल किती दिवस देणार तिला?
बोल. मोबाईलचं काय करायचं तिच्या? हळूहळू म्हणजे तुम्ही सवय लावताय आतापासूनच आणि मग बंद व्हायची वाट बघायची का? काय करायचं सांग. काऊन सवय लावची तू मोबाईलची? ती लागली आता मी पळू काम नको. करते. लाव. कशी लागली? आपण लावली तेव्हाच लागली ना. तुझे काम होण्यासाठी तुझ्या मोबाईल गाणी लावून देतेस. मी पाहत असते तेव्हा ती किती तू कशाला बघते? नको बघू ना तू. मी बघत असल्यावर ठीक आहे. हे उत्तर पटणार न पटणार उत्तर हे काय सांगा मित्रांनो तुम्हाला. हे सगळा प्रॉब्लेमच चालू आहे आणि हे मोबाईलचं काय करावं आणि काय नाही. काही सोल्युशन असेल तुमचं कमेंट सेक्शनमध्ये तरी सांगा मला, जेणेकरून हे लवकरात लवकर मोबाईल तरी सुटला पाहिजे लेकरांचा. एवढ्या लहानपणात मोबाईल म्हणजे लय अवघड होणार आहे पुढे. आणि ती एवढी जिद्दीनं ती ऐकतच नाही. ऐकत म्हणजे कशीच ऐकत नाही. तिला रडूच द्यावं लागतं. मग एवढे कान किर होऊन जाते ऐकू ऐकू तिचं रडणं. एखाद्या वेळेस ती रडत असेल तेव्हा आम्ही कॅमेरा चालू करेल, तेव्हा तुम्ही ऐकत तिचं रडणं. काय करा आता? आता करावं काय आम्ही? हा आता करावं काय? आता एवढंच राहिलं का? आता वॉशिंग मशीन मध्ये जाऊन बसायचं? हा काय करायला पाहिजे? हा जिट्टू मी घालून दिला बरं. सांगा कसं घातलाय तर. कोमल पोनी कशी दिसायली? मस्त. पण इथलं वाटतं की इथं असं बसणं योग्य आहे? ते दे ना तिला एक. थांब हा. थांब बेटा. एक मिनिट थांब. थांब. इकडे बाय. वरती बाय. इकडे बघ माझ्याकडं. माझ्याकडे बघ. ये दिदी लाव. आपण दिदीला. ओके छान दिसायलीस. चला या बाहेर आता. कपडे टाकायचे बेटा तिथं. हा हे पिवडे. काय परे. हिला काढ बाहेर ग. आणि इकडे बघा ऐन टायमर खिचडी करण्यात आली आहे. हा मी हुरडा. म्हटलं नाही जेवायचंय म्हणून. हा मग 4 बारा विचारलं मी. हुरडा खा खुश राहा. हुरडा खा खुश राहा. त्यामुळे आमचं जेवण राहतं ना. अगं हो बाबा, सगळ्या गोष्टी ज्या खऱ्या तुमचं जेवण राहतात. आम्ही तुमच्या जेवणाच्या मदत येत नाहीये. पण तुला माहिती दररोज मी वरण भात खातो. वरण भात करायला पाहिजे. मग वरण भात आणि दररोज ऍसिडिटी व्हायली ते कोण होऊ सांगणार? द्या. मग त्रास तुम्हाला आहे ना हो? होऊ द्या. जर खाईन त्याला होईल. हो की नाही? काय दररोज वरण चांगलं नाही ना. तरी आता वरण भात लावायला ये. करू काय सांगा आता. इकडे जेवण चालू आहे आजीचं. आजी जेवायला नाही बोलणार सगळ्यांना? हो या जेवायला. या जेवायला मित्रांनो. आणि हा टिट्ट्या बघा. टिट्ट्याला घेऊ आपण. चल इकडे चल. काय पप्पाकडे तुझं? चल चल बोल. इकडे बघ. इकडे बघ. पिऊ पिऊ पिऊ. हा मोबाईल देऊ तुला? टिट्ट्या. टिट्ट्या झिट्टू बांधायला लागतो बाबा आता. खाऊ नको ना. जे पाहिलं ते मोबाईल खाणारच भेटून राहिलं बाबा. इकडे बघ. माझ्याकडे बघ. टिट्ट्या म्हणे. टिट्ट्या म्हण. टिट्ट्या. हे बाई टिट्ट्या म्हणते. म्हण का? म्हण टिट्ट्या. टिट्ट्या म्हणा. टिट्ट्या. मिस पाडला बाबा. हा बघा. टिट्ट्या म्हण बाळा. टिट्ट्या म्हणा. टिट्ट्या. होय मारायली काऊन तू? आपली दिदीने बेटा मारायची नाही ना. इकडे बघ. इकडे बघ. इकडे बघ. लहान बापाची उशी. इकडे बाय. इकडे पाय. लहान खाली मुंडक बाबा. एवढं वाईट वाटतं. मारलं बेटा तुला? इकडे पाय माझ्याकडं. मारलं दिदीनं. आपल्या दिदीनं मारलं. इकडे बघ. इकडे बघ. माझ्याकडे बघ. जा जा पप्पाकडे पळा. चला जा. डायरेक्ट तोंडावर मारती कोमल ती. पिऊ. आणि आजची भाजी तुम्हाला दाखवतो एकदा. हे बघा. ही छान अशी चण्याची भाजी केलेली आहे. काबुली चणे. आणि हिचं ए चला उठा. चला बाहेर लवकर. हा गुड गर्ल. गुड गर्ल. गुड गर्ल.
जेवण केलं का तू लाजती. जेवण केलं का तिला आता. हा एकदा बोट चावून दाखव बेटा हा बोट चावून दाखव माझं आ हे बघा चार दात आले ना. डायरेक्ट नाही का छिद्र पाडती चार दात आहे, वर दोन खाली दोन. आणि हे बघ, इकडे बघ इकडे बघ स्वतःच बोट चावा हा चावा चावती स्वतःच तू हा नावा. स्वतःच चावत नाही दुसऱ्यांचं लगेच चावती येडा बाई माप दे. अरे 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 हा घट्ट आहे. चला ना, झालं असं द्या ना पटकन वाढून आता मग भूक लागली मला चला मित्रांनो झालं काय तोंडाने सांग पहिले मला बापरे हे बघा इकडं हे बघा काय झालं आई तू काही बोललीस का ग आई तिला घरात एवढं शर्ट चावलं तिने एवढा गुंडाळाच केला दे काढून बाहेर. इकडं पुळ काय लागला बापरे बा दप्तरातून कंपास काढून आणते तिला काहीच ठेवलं नाही खोरं पण नाही पेन्सिल नाही. लेकरांकडे कंपास ते आणले सगळे पेन्सिल गायब झाल्यात का ग चल आईला सॉरी म्हण काही नाही झालं म्हणत ते चल आईला सॉरी म्हण मग आई तुला जवळ किती मी नाही घेत. चल म्हण लवकर गुडगल तू आईला सॉरी म्हण ना तू लहान बापाची नाही होणार बेटा सॉरी म्हणल्यावर ती सॉरी म्हणतच नाही ती म्हणतच नाही ती लय इमानदाराच्या पुढची आहे. चल म्हण सॉरी म्हण एकदा गुडगल नाही का तू माझी गुडगल नाही का तुला आई आवडत नाही का हो बापा तू म्हण सॉरी चल म्हण बेटा सॉरी म्हण ना बेटा पप्पाशी परी नाही का तू एकदा म्हण चल एकदा म्हण आईला सॉरी म्हण चल रडू नये हां चल ये इकडं म्हण आईला सॉरी काय ना ते चल. आई सॉरी म्हणायची ती आई कुठे चावलं कोणता कपडे चावला. ही पण रडेल आता काय करायचं चल जेवून घे. चल जेवण करू आपण चल चल जेवली नाही तिला भूक लागली म्हणून ती रडू राहिली चल. आईला सॉरी म्हण एकदम आई जवळ घे तुला प्रभू शेळगे बापरे आई कोणाला काही नको म्हणू तू हा काय बेटा तुला यायचं चल आईला सॉरी म्हण लवकर गुड गर्ल नाही का तू मग तुला पप्पा किंडर आणत नाही का हा काय म्हणत मग वॉटर पार्कला नाही सॉरी हा वॉटर पार्कला जाऊ आपण मग हा म्हण सॉरी चल चल सॉरी म्हण मी ऐकणार नाही ना कानात फोटो घालते ना सॉरी म्हणलं की म्हण बेटा चल. नाही म्हणत मग वॉटर पार्कला मी सानूलाच घेऊन जाईन म्हण लवकर सॉरी आईला सॉरी म्हण आई म्हण लवकर म्हणून टाक पटकन म्हणून टाक म्हण लवकर म्हणतच नाही ती म्हण नको कानात फोटो घातले नाही म्हणत का बेटा मग तुला वॉटर पार्कला नेणार नाही मी म्हण एकदा आईला सॉरी म्हण लवकर तसं दे सोंग म्हण ना पटकन म्हण लवकर परी व्हिडिओ मोठा होत जातोय पटकन म्हण सॉरी आई म्हण लवकर लेच अवघड आहे लेकरांचं काय करा बापा चला मित्रांनो तिला म्हणणं बाहेर घेऊन चला म्हणजे सॉरी ती चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा मी भेटेन नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय